मूर्तिजापूर गोवंश कत्तलीचे प्रकार समोर आल्यानंतर खळबळ उडाली असून अकोला न्यूज नेटवर्कवर बातमी लागताच पोलिसांनी मध्यरात्री धडक कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतले आहे। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात सर्रास गोवंश कत्तल करून त्याचे मांस विकण्यात येत असल्याची बातमी गुरुवारी अकोला न्यूज नेटवर्कने प्रसारित करताच गोवंश कत्तलीच्या प्रकरणामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे। कसाबपुरा आणि स्टेशन परिसरात बेकायदेशीर कत्तल सुरू असल्याचे काही व्हिडिओ बातमी अकोला न्यूज नेटवर्कने प्रसारित केली। या बातमीची दखल घेत पोलीस प्रशासनाने हनुमान जयंतीच्या रात्रीच तातडीने धडक कारवाई केली। पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापे टाकून आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे आणि ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी आणि आशिष शिंदे यांच्या पथकाने केली। दरम्यान इतक्या मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या या बेकायदेशीर प्रकरणाची माहिती पोलिसांना आधी नव्हती का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। या प्रकरणानंतरही अशा प्रकारांना कायमचा आळा बसणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे।